एक धक्कादायक बातमी. दहिसरमधल्या एका नशेखोर इस्मानं किरकोळ वादानंतर आपल्या पत्नीवर धारदार शस्त्रानं वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. त्यावेळी ती महिला गाढ झोपेत होती. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं आपल्या लेकीवरही जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्यात. नशेखोर आरोपी हा क्षुल्लक कारणांनी आपल्या पत्नीशी वाद घालत असे. तो तिच्या चारित्र्यावरूनही संशय घेत होता. त्यामुळे संतापलेल्या महिलेनं आपल्या वकिलांना भेटून घटस्फोटाबाबतही चर्चा केली होती. रविवारी ती महिला उशिरा घरी परतल्यामुळे आरोपीनं तिच्याशी पुन्हा वाद घातला आणि त्यामुळे तिनं घर विकून पुण्याला जाण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर आरोपी घराबाहेर पडला. पण काही तासांनी घरी परतलेल्या आरोपीनं झोपलेल्या पत्नी आणि मुलीवर धारदार शस्त्रानं वार केले. या प्रकरणात दहिसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ठाण्यातील संजय गांधी उद्यान परिसरातल्या येऊर